घरही तुम्हाला चूज करतं की ही व्यक्ती या घरात राहील, असं काही आहे का? तर जेव्हा तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये जाता त्यावेळी तुमचं मन किती प्रसन्न होतं त्या वास्तूमध्ये जाऊन, हे फर्स्ट साईन आहे. विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही घरामध्ये कंटिन्यू चालू ठेवलात, म्हणजे मॉर्निंगच्या टायमाला आणि इव्हनिंगच्या टायमाला, तर तुमच्या घरामधल्या जेवढ्या पण नकारात्मक ऊर्जा असतात ना, ते घरातनं बाहेर. भले मी तिथे 11 महिने 12 महिनेच राहणार आहे, 1 वर्ष, तरी पण त्याचे परिणाम होतातच का? हे व्हायब्रेशन आहेत. म्हणजे कोणतीही वास्तू शुभ किंवा अशुभ असू शकते का, तर असू शकते. मे बी स्मशानभूमी असू शकते किंवा आणि काही असे गोष्टी असू शकतात, तिथली जागा वापरली जाऊ शकते, तिथल्या एनर्जी अफेक्ट होऊ शकतात. 7th फ्लोअरची बिल्डिंग आहे मॅम, पण एकही फ्लॅट विकला गेला नाही. त्याचं रिझन हे आहे की तिथं ज्या एनर्जीज होत्या, तिथं काही एनर्जीज अशा होत्या की ज्याच्यामुळे लोक तिथे येऊ शकत. आर्थिक नुकसान हे कधी पण बेटर आहे कम्पॅरेटिव्हली मानसिक नुकसान होण्यापेक्षा. मग त्यावेळी काही उपाय योजना आपल्याला मग बघावं हे असं लागतात. उपाय करून हे सगळं क्लिअर करता येस, येतं? बऱ्याच वेळा होतं आणि बऱ्याच वेळा नाहीही. नजरबाधा होते का, तर 100% होते. तुमचं सेलिब्रेशन आहे ना, हे सोशल मीडियावरती टाकू नका. घराची पण नजर काढता येते का? जर तुम्हाला घराला खूप जास्त नजर असेल तर ते कोहळा खराब होतो. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, माझ्या डोक्यामध्ये वास्तूविषयक खूप सारे प्रश्न आहेत, परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला वास्तू तज्ज्ञाला बोलवून वास्तूचे उपाय करणं शक्य होत नाही. पण मग अशा वेळेस अशी काही लोक आपल्या मदतीला कायम असतात की जे इझिली आपल्याला टिप्स देतात आणि त्यांच्या टिप्स वापरून हजारो लोकांची लाईफ एकदम सुकर झालेली असते. सो असेच 14 वर्षाचा अनुभव असणारे शिवशरण सर, शिव कॉस्मिक एनर्जीचे आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी मी अनेक गप्पा मारल्या आणि त्याची जी म्हणजे आपल्याला साधे साधे प्रश्न जे लाईफमध्ये पडतात ना, की नजर लागते का, किंवा आपण अनेक सेलिब्रिटींची लग्न बघतो, त्यांचे फोटो बघतो, मग त्यांना नजर लागत नाही का, याच्यावरती सरांनी अतिशय योग्य आणि समर्पक उत्तरं दिलीत. सो हा एपिसोड शेवटपर्यंत बघा, कारण या एपिसोडमध्ये सरांनी छोट्या छोट्या टिप्स दिल्यात ज्या वापरून तुम्ही तुमच्या वास्तूची एनर्जी डेव्हलप करू शकता, वाढवू शकता आणि त्याच्या रेमेडीज तुम्ही डे टू डे लाईफमध्ये वापरू शकता. सो एपिसोडला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला. शिव सर, आजच्या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत. जय गुरुदेव, ओम नमः शिवाय. बेसिकली माझी जी ओळख आहे ती वास्तूमुळे आहे. वास्तू तज्ज्ञ म्हणून जास्त लोक ओळखतात. मी इनफॅक्ट वास्तू प्रॅक्टिशनर म्हणता येईल मला, की कारण डेली मी ह्याच्यामधनं शिकत असतो. दररोज नवीन केस, नवीन क्लायंट, आणि त्या पद्धतीने ही जर्नी माझी चालू आहे. मागच्या 12 ते 14 वर्ष झालं कंटिन्युअसली ही प्रॅक्टिस माझी चालू आहे. त्याच्यामध्ये अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, त्यानंतर ऊर्जा, म्हणजे त्याच्यामध्ये मग बरेच लोक म्हणतात पॉझिटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा, ह्युमन बॉडीची ऊर्जा, जमिनीची ऊर्जा, ह्या सगळ्या ऊर्जेचे प्रकार जे आहेत त्याच्यावरती कंटिन्युअसली अभ्यास करत असतो. साधारण मी प्रॉपर सोलापूरचा आहे. ॲस्ट्रोमॅपिंग मध्ये आपण स्टार्ट टू एंड त्यांना गाईड करतो की त्यांच्यावरती न्यूमरॉलॉजी कशी काम करते, ॲस्ट्रॉलॉजी कशी काम करते, कॉस्मिक एनर्जीज कशा काम करतात, वास्तूची एनर्जी कशी काम करते. हा कम्प्लिटली एक रिसर्च आहे. त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचा डीपी काय असायला पाहिजे, वॉलपेपर्स कसे असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेल ॲनालिसिस करून आपण ती गोष्ट त्यांना देतो. बरोबर आहे. इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे इतके हजारो क्लायंट्स तुमचे आज आहेत, सगळे एकदम खुश आहेत, सक्सेसफुली तुमच्याकडे कन्सल्ट घेऊन त्यांना योग्य ती दिशा मिळाली. परंतु सुरुवातीला तुम्ही एक वाक्य म्हणालात की हे ऑकल्ट सायन्स फील्ड तुम्हाला चूज करतं की तुम्ही यामध्ये यायचं की नाही. तसंच मी काहीसं ऐकले की घरही तुम्हाला चूज करतं की ही व्यक्ती या घरात राहील, असं काही आहे का? हां, 100%. बऱ्याच वेळा तुम्ही ज्या व्हायब्रेशन्समध्ये असता, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये असता, तशा पद्धतीचं घर तुम्ही घेता. आणि जे ऑलरेडी एक्झिस्टिंग घर असतं ना तुमचं, जेव्हा तुम्ही नवीन रेंटेड हाऊस असू दे किंवा ओन्ड हाऊस असू दे, त्याचा 60 to 70% मॅच होणारी वास्तूच तुम्ही नवीन घेता. ओके. एक एक्झाम्पल, समजा तुम्ही आग्नेयला तुमचं किचन आहे असं समजू आपण, आणि वायव्येमध्ये तुमचं समजा टॉयलेट आहे, तर तुम्ही नवीन घेणारं घरही तसंच घेता. त्याच्यामध्ये 70% चान्सेस असतात सेम रिप्लिकाच तुम्हाला भेटते. अच्छा. आणि जर एखाद्या वास्तूमध्ये दोष असेल, समजा जसं नैऋत्यामध्ये टॉयलेट आहे किंवा नैऋत्यामध्ये किचन आहे असं आपण समजू, किंवा नैऋत्यात एंट्रन्स आहे, तर तुम्ही नवीन घेणारं घर पण त्याच्याच पद्धतीने तुम्हाला घर भेटतं. ओके.
कारण ह्याच्यामध्ये पत्रिकेची अलाइनमेंट पण गरजेची आहे. तुमच्या ज्या पद्धतीने आजची दशा महादशा चालू असते त्याच पद्धतीचे घर तुम्ही चूज करता. म्हणजे हे सगळं कळत न कळत होतं. हा, हे सगळं तुम्हाला घडवून आणल्यासारखं नसतं. कळत न कळत ह्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट तुमच्यावरती होत राहतात. यस. बरोबर. सर आता बघा की घर घ्यायचं असेल तर सर्वसामान्य लोक काय बघतील की बाबा मला ऑफिसपासून जवळ हवंय, माझ्या मुलांच्या शाळा कॉलेजेसपासून जवळ हवंय किंवा आर्थिकदृष्ट्या मला ते परवडणारं हवंय. तर त्या केसमध्ये मी घर घेतलं, मी नाही बघितलं की वास्तूप्रमाणे आहे की नाही किंवा पुढे राहायला गेल्यानंतर मला काही समस्या तिथे जाणवायला लागतात आणि मग असं वाटतं की मी घेतलं ते बरोबर आहे की नाही. तर त्या केसमध्ये बेसिक जर घर घ्यायचं असेल तर आपल्या दर्शकांना तुम्ही सांगा की काय ठोकताळे साधारणपणे पाळले गेले पाहिजे. ओके. सर्वात अगोदर तर एखादं नवीन घर घेता तुम्ही एकदम प्रॅक्टिकली बोललात की आजकाल आपण हे बघतो की ऑफिस जवळ पाहिजे, मुलांची शाळा जवळ पाहिजे. तर हे खरंच गरजेचं आहे. बट त्याच्या व्यतिरिक्त फर्स्ट सिम्पटम्स की जेव्हा तुम्ही घर बघायला जाता तर आपल्यात एक म्हण आहे शकुन आणि अपशकुनची. ठीक आहे. अरे ते जाताना कुठले शकून तुम्हाला दिसले. शकून म्हणजे काय की कॉस्मिक मधनं तुम्हाला ती ऊर्जा सांगत असते की बाबा ही संकेत म्हणताय तुम्ही, लक्षण संकेत वगैरे. ठीक आहे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की दृष्टांत, ठीक आहे, अनुभव, अनुभूती, ह्या गोष्टी ज्या आहेत तर हे कॉस्मिक एनर्जी कंटिन्यू सांगत असते. जसं की तुम्ही एखादा घर बघायला चाललात आणि समजा शंखनाद होतोय बाहेर, ऐकूनच भारी वाटतं आणि त्यावेळी इट मीन्स काय की हे चांगला शुभ संकेत आहे. ह्याचे सिम्पटम्स चांगले आहेत. त्याच पद्धतीने एखादी स्त्री समजा सडा मारते, रांगोळी काढते, जेव्हा तुम्ही घरातनं बाहेर पडताय आणि ती तुम्हाला दिसतीये, इट मीन्स ती चांगली आहे. ती वास्तू जायच्या अगोदर सांगते की ही चांगली वास्तू आहे. पण ह्याच्या विपरीत जर तुम्हाला जायच्या अगोदर भांडण चालू झाले, घरामध्ये भांडण चालू झाले किंवा बाहेर रस्त्यावरती तुम्हाला भांडण होताना दिसत आहेत किंवा कुठली तरी मयत चाललेली आहे, इट मीन्स ती वास्तू तुम्हाला जायच्या अगोदर संकेत देते. युनिव्हर्स कडनं संकेत आले तुम्हाला की तुम्हाला ती फक्त ग्रॅप करता यायला पाहिजे. अलाइनमेंट हवी. यस, अलाइनमेंट हवी आहे. बऱ्याच वेळा काय होतं बघा, अगोदर काय असायचं की जेव्हा आपले आजी आजोबा किंवा आई वडील तर ना ते हॉलमध्ये बसूनच सांगायचे की अरे बघ काहीतरी गॅसवर ठेवलंय का, ते उतू चाललंय. कारण तो त्यांचा सेन्स डेव्हलप होता. ठीक आहे. आता पार उतू जातो तरी पण लक्षात येत नाही. का? कारण आपण मोबाईल म्हणा किंवा टीव्ही म्हणा बाकीच्या गोष्टींमध्ये एवढ्या आपल्या एनर्जीज खर्च करतोय ज्याच्यामुळे आपले सेन्स डेव्हलप नाही झाले. करेक्ट. अगदी रिलेट करू शकते मी तुम्हाला की घरात काहीतरी घडतं आणि मुलांना त्याचा थांगपत्ताही लागत नाही कारण इतके ते इन्व्हॉल्वमेंट त्यांची दुसऱ्या गोष्टींमध्ये असते. कारण एनर्जीज तिथं युटिलाइज. बरेच मी काही पेरेंट्सची आता काही कंप्लेंट ऐकतो की बाबा मोबाईल बघत बसतात आणि एकदम अर्जंट सू आलेली असते, मग ते असे अचानक मोबाईल टाकतात आणि पळतात. म्हणजे एवढी अर्जन्सी, म्हणजे तो सेन्स किती खराब होत चाललाय. राईट. तर सेम गोष्ट जेव्हा तुम्ही एखादी वास्तू बघायला जाता तर शंखनाद, घंटानाद, एखादी आरती होते तर हे सगळे शुभ संकेत आहेत, म्हणजे चांगले संकेत आहेत. सर माझा एक अनुभव सांगू का? जेव्हा मी अशा काही गोष्टी म्हणजे आता पॉडकास्टच्या निमित्ताने शूटसाठी आली आहे किंवा जाताना अचानक मला कुठेतरी गाडीवरती मागच्या बाजूला श्री स्वामी समर्थ दिसलं किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं दिसलं तर मला असं वाटतं वा आजचा एकदम सक्सेसफुल होणार, दिवस चांगला जाणार किंवा आजचं पॉडकास्ट छान होणार, त्याला व्ह्यूज चांगले मिळणार, असं कुठेतरी मी माझ्या मनाला समजावते. तर हे बरोबर आहे? असं 100% बरोबर आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीचे व्हायब्रेशन कॅरी करता ना ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वा. तुम्ही ज्या पद्धतीचे व्हायब्रेशन कॅरी करता तुमचा सराउंडिंग ऍटमॉस्फिअर तसं बनत जातो. आता समजा एखाद्या गाडीच्या मागे तुम्ही बघितला की हा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, ती आतूनच एक ऊर्जा तयार होते. करेक्ट करेक्ट. कुठं कुठं मी बघतो की दत्तात्रयांचा एखादा फोटो दिसला किंवा शंकर बाबा महादेवांचा फोटो दिसला किंवा बऱ्याच वेळा मी बघतो गाडीवरती जय महाकाल लिहिलेला असतो. ठीक आहे. ती बघूनच ऊर्जा बनते आतमध्ये. बरोबर आहे. आणि मला वाटतं जो पण ज्याच्यावरती पण तुमची श्रद्धा असेल, म्हणजे स्वामींवरती आहे, आपल्या पुण्यामध्ये शंकर महाराजांचा आहे, ठीक आहे, किंवा मग समजा तुळजाभवानीवरती आहे, ज्याच्यावरती पण श्रद्धा आहे त्यांचा एक साईन पण तुमच्यासाठी खूप जास्त काम करून जातो. ती ऊर्जा ऑटोमॅटिकली डाउनलोड होते. राईट. आणि तुम्ही ऊर्जान्वित होता. हे घर बघताना पण ते संकेत देत असतात
ते संकेत तुम्हाला पकडता यायला पाहिजे. बरोबर. मग त्याच्यासाठी काय, तू डेली तुम्ही नामस्मरण जे करत असाल, ज्या पण देवतांचं असेल, समजा स्वामींचं तारक मंत्र आहे, कोणी समजा कालभैरव अष्टक आहे ते म्हणत असेल, ओम नमः शिवायचा जप करत असेल, तुम्ही जेही नामस्मरण करता ना, तर ते रेग्युलरली आणि कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यामध्ये. देन ती ऊर्जा आणखीन जास्त डेव्हलप होत जाते. बरोबर आहे. ठीक आहे. ध्यान करायला पाहिजे. ठीक आहे. आपल्यामध्ये सांगितलं की प्राणायाम करायला पाहिजे दररोज सकाळी, राईट. तर ते केलं तर काय होतं, तुमची एनर्जी चॅनलाइज होते आणि मग हे जे संकेत आहेत ना ते लवकर भेटतात. करेक्ट. बघा, आता तुम्ही एक स्त्री आहात, तर स्त्रियांची ऊर्जा जी आहे ना ती प्रचंड प्रमाणात सेन्सिटिव्ह असते. त्यांचा ऑरा सेन्सिटिव्ह असतो, इमोशनली सेन्सिटिव्ह असतात. जेव्हा पण एखाद्या घरामध्ये तुम्ही जाता, तिथला ऑरा लगेच सेन्स करू शकता. अरे यार, इथं बरं नाही वाटत आहे. हा, असं अनेकदा होतं ना, कुणाकडे तरी गेल्यानंतर तुम्हाला अचानक वाटतं की मी कधी इथनं बाहेर पडेल, किंवा कुणाकडे गेल्यानंतर असं वाटतं की अरे वा, छान वाटतं इथे आल्यानंतर, थोडा अजून काळ थांबावं, इथे थांबावं. रेंगाळावं. तर हे कदाचित तुम्ही म्हणताय तीच ऊर्जा असेल का? यस, ही तीच ऊर्जा आहे. बऱ्याच वेळा तुमची एखादी मैत्रीण असेल, तुम्ही जेव्हा गप्पा मारता तुम्हाला कळतच नाही किती टाइम गेलाय. हा, अनेकदा असं होतं. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं, एखाद्या व्यक्तीवर तुम्ही बोलताय आणि वाटतं अरे यार, कधी एकदा हा जाईल किंवा कधी एकदा आपण पुढच्या कामाला जाऊ. कारण काय होतं, तिथे एनर्जी तुमची सिंक्रोनाइज नाही होत आहे, राईट. तसंच तुमच्या वास्तू बरोबर होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये जाता त्यावेळी तुमचं मन किती प्रसन्न होतं त्या वास्तूमध्ये जाऊन, हे फर्स्ट साईन आहे. म्हणजे घर बघायला मी जेव्हा जाईन तेव्हा पहिल्यांदा गेल्या गेल्या मला तिथे खूप छान पॉझिटिव्ह वाटलं, तर ती मी फर्स्ट सिग्नल समजायचा की हा, ओके, पुढे जायला हरकत नाही, राईट. जर तुमच्याकडे एखादा वास्तुतज्ञ असेल तर नक्की ऍडवाइस घ्या. जर नसेल तर हे सायन्स आहेत. बरोबर. ठीक आहे. ह्याच्यावरनं तुम्ही जज करू शकता. मेजर काही गोष्टी आहेत ते वास्तूमध्ये आपण बघायलाच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे नवीन एकदम करकरीत कोरा फ्लॅट आहे आपला, नवीन गेलो, काहीच नाहीये, फर्निचर आहे. बघा तिथे गेल्यावरती सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात घरात येतोय का, व्हेंटिलेशन प्रॉपर आहे का. कारण तुमच्या बॉडीला ऑक्सिजन आणि सूर्यप्रकाश हे प्रॉपरच पाहिजे. त्यानंतर तुमची बॉडी रिॲक्ट करायला चालू. म्हणजे समजा एखाद्या घरात गेलो, अंधार आहे, खूप जास्त डलनेस आहे, दिवसा पण ट्यूब लावाव्या लागतात, अनेक ठिकाणी लाईट लावावी लागतात, मग ते गडबड आहे. म्हणजे तिथं अशी पण जी नेचर बरोबर कनेक्ट होणारी एनर्जी ती नाहीच आहे. मग देन तुम्ही कसं कनेक्ट होणार. बरोबर आहे, राईट. तुमचं मन उत्साही राहायला पाहिजे, मन प्रसन्न राहायला पाहिजे. देन नवीन आयडियाज, नवीन क्रिएटिव्हिटी, मग उत्साह राहतो कामामध्ये. बरोबर. म्हणजे एखादी स्त्री समजा स्वयंपाक बनवते, स्वयंपाक बनवताना तिचं मन जेवढं प्रसन्न असेल ना तेवढा तो स्वयंपाक चांगला होतो. बरोबर. एक एक्झाम्पलला समजा आज तुम्ही एखादं समजा स्वामींचं प्रकट दिन आहे किंवा दत्तात्रयांचं दत्त जयंती आहे, तिथं जातो आपण, प्रसाद घेतो. प्रसाद गोडच असतो ना, हो, त्याच्यामध्ये भाव चांगला असतो. तर तो भाव कसे बनवताना जी आहे ना ती समर्पण असते. बरोबर. म्हणून आपण म्हणतो की प्रसाद कायम चविष्ट लागतो. मग हा जो प्रसादाचा अनुभव आहे, जर तुम्हाला घरामध्ये घ्यायचा आहे तर कंटिन्यू त्या स्त्री जी बनवतीये तिचं मन प्रसन्न पाहिजे. मग तिचं मन प्रसन्न, सूर्यप्रकाश जो आहे मुबलक पाहिजे, वारा व्यवस्थित पाहिजे, म्हणजे ती बनवताना ते एन्जॉय करता यायला पाहिजे तिला. देन तो स्वयंपाक चांगला. बरोबर. आणि ते जे स्वयंपाक आहे ते नंतर आपण सगळेजण, कुटुंबातले सगळेजण बसून जेवतो. ते जे जेवतो तर तो अन्न डायरेक्टली तुमच्या पोटामध्ये जातो आणि तिथनं एनर्जी तयार होणार आहे. म्हणून अगोदरच्या पूर्वीचे लोक काय सांगायची की बाबा, कुणाच्या घरी काही पण खाऊ नका. का? कारण कोण कोणत्या व्हायब्रेशनने आपल्याला जेवण देते माहित नाही. सर, अगदी थांबवते तुम्हाला, पण प्रश्न डोक्यात आला किंवा हाच नियम तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये बाहेर खाता त्याच्यासाठी पण लागू होऊ शकतो का? 70% नाही, 30% हा. रिझन सांगतो मी. जसं 70% मी म्हणतो की बाबा हा जो नियम आहे, आता तुम्ही हॉटेलमध्ये जाता तर हॉटेलमध्ये कमर्शियल अँगल आहे की आज मी आलो तर तिथं मी पैसे दिलो, जे पण मी थाळी घेतली त्याचे पैसे दिलो आणि जेवण केलो, आणि त्याची सर्व्हिस काय की चांगलं उत्तम प्रतीचं जेवण तुम्हाला देणं, तो देणार 100%. हेच गोष्ट असं लक्षात ठेवा की आपण समजा एखाद्याच्या घरी जातोय, तुम्ही जेवण करताय आणि येत आहे, तुम्ही काय एनर्जी एक्सचेंज करताय तिथं? नाही करत आहे. मग काय एनर्जी एक्सचेंज झालं तर तिथला भाव जो आहे ना तो एनर्जी एक्सचेंज होतो. समजलं. ठीक आहे. मग ती व्यक्ती कोणत्या भावाने तुम्हाला वाढते
किंवा स्वयंपाक करताना त्यांच्या डोक्यात काय विचार Thoughts चालू काय आहेत. असते. आणि म्हणून आहे ना आपल्या इथे आहे ना एक प्रथा होती. स्वयंपाक जेव्हा आपण जेवण येतो समोर, अगोदर आपण काय करायचो की आपल्या वदनी कवल घेता हे जे आपण म्हणायचो मराठीमध्ये, आम्हाला शाळेत पण शिकवलं जात होतं. तर त्या गोष्टी आपण म्हणतो, त्या अन्नांवरती संस्कार करतो की बाबा हे अन्न शुद्ध आहे, पवित्र आहे, माझ्या आरोग्यासाठी चांगलं आहे. ही जर प्रार्थना तुम्ही म्हणली आणि जे पण महादेवा किंवा जे पण ज्या पण देवतांना जर स्वामींना मानताय, तर हे देवा तू दिलेला प्रसाद आहे, हे भाव जेव्हा ठेवून तुम्ही जेवता ना, तर त्याच्यावरती सगळ्या ज्या एनर्जीज आहेत, दृष्ट एनर्जी आहेत, ते निघून जातात. हे जर आपण केलो, प्रत्येक गोष्ट समजा आज पाणी आहे, पाणी पितानाही जरा तो भाव ठेवला की देवा हे तू दिलेलं प्रसाद आहे, ह्याच्यानी माझी ऊर्जा वाढणार आहे, हा जर भाव ठेवला तर ह्याच्यामधले जे पार्टिकल्स आहेत ना ते चेंज व्हायला चालू होतात आणि हा तुमच्या डायरेक्टली बॉडीमध्ये पाण्यामध्ये मिसळून ती एनर्जी वाढवतो. खूपच सोपं आहे आणि इझी आहे करायला. अगदीच रोज तुम्ही करू शकता. 100%. तुम्ही ज्या पद्धतीचा भाव ठेवता ना, त्या पद्धतीचं तुमचं जेवण, त्या पद्धतीचं तुमचं पाणी हे बनत जातं. तसंच तुमची वास्तू, तुमच्या वास्तूमध्ये म्हणतो ना आपण, वास्तू तथास्तू म्हणते, राईट? मग वास्तूमध्ये ज्या पद्धतीचे विचार तुम्ही आणता तसं ती तथास्तू म्हणते. म्हणून आपण नाही का मुलांना म्हणतो, अरे मस्ती करू नको, तो मस्ती जास्त करणार. का? कारण वास्तू किंवा एनर्जीजला आहे ना नाही हा शब्द कळत नाही. थोडक्यात आपण काय म्हणलो की अरे तू मस्ती करू नको, नको हा शब्द कळत नाही, मग काय करणार तो मस्ती करणार. म्हणून कोणत्याही पालकांनी जेव्हा पण आपल्या मुलांना इन्स्ट्रक्शन येतं, अरे तो अभ्यास कर, हे म्हणणं तर जास्त बेटर आहे. तो अभ्यास केला नाही तर बघ, तो नाहीच करणार. राईट? तू दंगामस्ती करू नको, तो दंगामस्तीच करणार आहे. म्हणजे बोलतानाचं वाक्य पॉझिटिव्ह नोटनी तुम्ही ते मुलांना कन्व्हे की अरे हा तू एक 10 मिनिट अभ्यास कर आणि वाटल्यास खेळायला जा. त्यांना ऐकायला पण बरं वाटतं आणि तो लगेच करून घेतो. बरोबर आहे. ठीक आहे. बट बऱ्याच ठिकाणी हिथं काही गोष्टी चुकतात. मग वास्तूमध्ये तुम्ही समजा एखाद्या बाबतीत म्हणजे बऱ्याच वेळा बघतो आपण गॉसिपिंग मध्ये जातो. गॉसिपिंग मध्ये तुमची एनर्जी डाऊन होते, कारण तुम्ही वेगळ्या व्यक्तीच्या बाबतीत विचार करताय, राईट? मग ती एनर्जी तुमच्या वास्तूमध्ये पण फिरायला चालू होते. अच्छा, नुसता विचार करून 100%. ओके. आज मला तुम्ही सांगा ना की बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे मी माझ्या आईला जेव्हा फोन करतो किंवा माझी आजी वगैरे जेव्हा होती, तर त्यावेळी म्हणायची, अरे मी तुझाच विचार करत होते आणि तुझा फोन आला. म्हणजे काय, ते व्हायब्रेशन डायरेक्ट कनेक्ट होत आहेत. तुम्ही घरात बसून एखाद्या चुकीच्या व्यक्तीबद्दल, जी तुम्हाला नकोय अशा व्यक्तीबद्दल जरी विचार करत असाल, तुमची वास्तू त्याला अट्रॅक्ट करते. अरे आता जाताना पाहुणे नाही यायला पाहिजे, नेमकं पाहुणे येतात. होतं असं, अनेकदा होतं. कारण तुम्ही मला ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर नाही व्हायला पाहिजे, लवकर आवरू, तर नेमका त्या दिवशीच उशीर होतो. मग ते कंटिन्यू एकदा, दोनदा, तीनदा, यस, ते व्हायब्रेशन तुमच्या वास्तूमध्ये स्टोअर व्हायला चालू होतो. मग एक टाइम असा येतो, तुम्ही कितीही लवकर निघा, उशिराच पोहोचणार. तुम्ही तो विचार करा नका करू, कारण ती एनर्जी स्टोअर झाली घरामध्ये. ओके. काय करता येईल सर हे सगळं रिमूव्ह करण्यासाठी? मग त्याच्यासाठी बऱ्याच वेळा आपण सांगतो की होम व्हायला पाहिजे, हवन व्हायला पाहिजे, राईट? वास्तू शांत करतो आपण जे म्हणतो, ठीक आहे? वास्तू शांत करतो म्हणजे काय, तिथल्या एनर्जी न्यूट्रलाइज करतो, राईट? तिथं सूक्ष्मामध्ये काही ना काही एनर्जीज असतील ना, ठीक आहे, त्याला न्यूट्रलाइज करतो. जेव्हा आपण मंत्र म्हणतो, एक घंटानाद होतो, तर त्याच्यामध्ये व्हायब्रेशन प्रोड्यूस होतात. म्हणून बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या घरात बघा एक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ कंटिन्युअस जप चालू असतो. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये माझी रिक्वेस्ट अशी असते की ते मॉर्निंगच्या टायमाला आणि इव्हनिंगच्या टायमाला करा, ठीक आहे? जेव्हा सूर्योदय किंवा सूर्यास्त होतो, त्याच्यामध्ये एनर्जी जास्त असते. दिवसभर चालू ठेवायची गरज नसते त्याला. आणि त्याच्या व्यतिरिक्त समजा तुम्ही एखादं मंत्र, स्तोत्र घरामध्ये लावू शकत असेल, विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही घरामध्ये कंटिन्यू चालू ठेवलात, म्हणजे मॉर्निंगच्या टायमाला आणि इव्हनिंगच्या टायमाला, तर तुमच्या घरामधल्या जेवढ्या पण नकारात्मक ऊर्जा असतात ना, ते घरातनं बाहेर पडतात. म्हणजे तुम्ही आपल्या मोबाईलवरती सुद्धा चालू ठेवू शकता. 100% चालू ठेवू शकता. त्याच्यात व्हायब्रेशन्स तयार होतात. त्यानंतर समजा की जर तुम्हाला जमत असेल तर घर आहे ना, खडे मीठ जे आपण वापरतो, तुरटी असेल ती टाकू शकतो, हिंग असेल ते टाकू शकतो. त्याच्याने जेव्हा तुम्ही घर पुसताना फिनाईल ही थोडी गोष्ट टाकायची आणि घर पुसून काढायचं. हे जेव्हा तुम्ही करता ना, तर तुमच्या घराची क्लिन्झिंग व्हायला चालू होते. बरोबर.
ह्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये डस्ट नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये डस्ट असेल तर लक्ष्मी कधीच येत नाही. बरोबर आहे. मग आपण म्हणतो ना, तर ती दरिद्रता येते किंवा हो. अलक्ष्मी येते. लक्ष्मी येते. किंवा सर खूप बायकांना सवय असते ना, काहीतरी पार्सल आणलं त्याचे छोटे छोटे डबे साठवून ठेवले. असे खूप जणांकडे प्लास्टिकचे डबे असतात कोपऱ्या कोपऱ्यात ठेवलेले, किंवा घ्या प्लास्टिकच्या पिशव्या ठेवा साठवून. मग ते क्लटर्स असे जमा होत राहतात ना 100%. घरामध्ये. ते 100%. पण निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करतात. 100%. एखादी गोष्ट बघा जी नको आहे ती गोष्ट तुम्ही स्टोअर करताय तुमच्या घरामध्ये असेल. जेव्हा कधीतरी पण लागेल म्हणून आपण ठेवतो. बायकांना सवय असते ना अशी पुष्कळदा. जेव्हा तुम्ही कधीतरी लागेल म्हणून, म्हणजे कसं आहे माहितीये का, हे विचारांबाबतीत पण बघा ना, आपण एखादी गोष्ट असं विचार करतो की एखादी काहीतरी घटना घडली आणि ती डोक्यात ठेवलेली असते, आपण ह्याचा वापर कधीतरी करता येईल, पण ते तुमच्या डोक्यातच आहे कंटिन्युअसली. Correct. त्याच्यामुळे ना एक भावना द्वेषाची तयार होते. तसंच सेम तुम्ही एखादी वस्तू आहे, समजा एखादा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, एखादी बंद पडलेली वस्तू आहे, किंवा बऱ्याच वेळा आपण म्हणतो की हे लागेल आपल्याला कधीतरी, तर अशा कितीतरी वस्तू आहेत त्या मागच्या 2-3 वर्षात तुम्ही वापरल्याच नाहीत, ते फक्त लागेल म्हणून ठेवतोय. बऱ्याच वेळा असं होतं, लहान मुलांची सायकल असते, ठीक आहे, अरे ती सायकल, तो मुलगा मोठा झाला, आता कॉलेजला चाललाय, तरी पण ती सायकल तिथंच आहे. मग ती जर नाही ना, तर तो स्पेस आहे ना रिकामा करा, तो लोकांना द्या. त्याला पाण्याने खडे मिठाचं पाणी घ्यायचं आणि त्याला पुसून काढायचं आणि मग तो द्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा ऑरा नाही जाणार त्याच्याबरोबर. बरोबर. हे जेव्हा घरातलं क्लटर कमी करताल ना, तर तुमच्या घरामध्ये एक स्पेस तयार होतो. त्या स्पेसमध्ये लक्ष्मी येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि मुवमेंट करा घरामध्ये थोडीशी. बघा, चांगला जो व्यापारी आहे ना, तो सर्वात अगोदर आपलं जो दुकान आहे ना, तो कंटिन्यू साफ ठेवतो. तो झटका पोछा मारतो, आल्यावर अगोदर ते काम करतो. का बरं? कारण त्याच्यामध्ये जी पण नकारात्मक ऊर्जा आहे ना, तर त्याला क्लीन करतो. बघा, जमिनीमध्ये एखादा शेतकरी आहे, शेतकरी जेव्हा एखादं पीक घेतो, ठीक आहे, तर त्याला ती सुपीक जमीन करणं गरजेची आहे. किंवा बऱ्याच वेळा जे गवत आहे ना, ते आपोआप येतं. जे अननेसेसरी गोष्ट आहे ना, ती आपोआप येते, त्याला यायला काही लागत नाही. अगदी बरोबर. तसंच तुमच्या इथं डस्ट येण्यासाठी काही लागत नाही, ते आपोआप येणार आहे. पण तुम्हाला जर तुमचं घर सुपीक ठेवायचं आहे, तुम्हाला वाटतं तुमच्या घरात लक्ष्मी यायला पाहिजे, तर हे क्लिन्झिंग गरजेचं आहे. मग ते मनाची क्लिन्झिंग असेल आणि वास्तूची क्लिन्झिंग असेल, हे गरजेचंच आहे. आणि हा, तुम्ही आता म्हणत होते की जसं घर घेताना काय गोष्टी बघायला पाहिजे, जसं की हे तर गोष्टी बघायला पाहिजे. सिम्पटम्स अगोदर बघा, गेल्यावरती लक्षणं काय आहेत ते बघा. त्यानंतर त्या घरामध्ये गेल्यावरती सर्वात अगोदर घराच्या मध्यभागी थांबा. कंपास येतो आपल्या मोबाईलमध्ये, आहे ना, मॅग्नेटिक कंपास असतो, तो घ्या आणि बघा, ईशान्य दिशेमध्ये तुम्हाला टॉयलेट नको आहे. ठीक आहे. घराची जी एंट्रन्स आहे, म्हणजे प्रवेशद्वार आहे, तो मुख्यतः पूर्व दिशेला, उत्तर दिशेला, वायव्य दिशेला किंवा पश्चिम दिशेला पण चालतो आणि ईशान्येलाही चालतो. मग कोणती दिशा नाही चालत? आग्नेयची नाही चालत. आग्नेय म्हणजे पूर्व आणि दक्षिणेच्या मधली दिशा. अग्नीमधनं जर तुमची एंट्रन्स होत असेल तर घरात कंटिन्युअस भांडणं होणार, स्त्रियांचं इमोशनली डाऊन होणार, म्हणजे इमोशनल लेवलला ते डाऊन राहतात, ठीक आहे, आणि कर्ज वाढत जाईल. जर हेच गोष्ट नैऋत्यमधनं एंट्री असेल, म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेच्या मधून एंट्री असेल, तर कर्ज वाढू शकतं, अचानक एक्सपेन्सेस होतात, मेडिकल एक्सपेन्सेस वाढतात, ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर असे एंट्रन्सेस टाळावे. जर हे एंट्रन्सेस टाळले ना, तर बऱ्यापैकी बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेजेबल आहेत. म्हणजे ईशान्येचं एक टॉयलेट नकोय आणि नैऋत्येला टॉयलेट नकोय. ह्या 2 गोष्टी मेजरली बघायचे. आणि त्याच्यानंतर काही गोष्ट असेल ना, ती ट्रीटेबल आहे, म्हणजे त्याच्यावरती उपाय होऊ शकतात. पण ह्या ठिकाणी उपाय नाही होऊ शकत, म्हणजे ही वास्तू शक्यतो टाळा. आणि एकदा जर तुम्ही ह्या वास्तूमध्ये गेलात ना, ह्या वास्तूमधनं बाहेर पडणं अवघड होतं. मग तो रेंटेड असू दे किंवा ओन्ड असू दे. सर, रेंटेड घराचे पण व्हायब्रेशन्स तुमच्या आत्ता, म्हणजे भले मी तिथे 11 महिने 12 महिनेच राहणार, 1 वर्ष, तरी पण त्याचे परिणाम होतातच का? 100%. कारण तुम्ही ती ऊर्जा वापरताय. समजा आज तुम्ही एक रेंट हाऊसमध्ये राहताय असं समजा, किंवा बरेच असं, म्हणजे मी पण जेव्हा रेंटमध्ये राहत होतो, तर
जेव्हा रेंटमध्ये राहताना तिथल्या ज्या पण गोष्टी आहेत ते तुम्ही युटिलाइज करताय ना, राईट. समजा तिथं लाईट वापरताय तर लाईट बिल कोण देणार? आपण देतो का ओनर देतो? आपण देतो ना, राईट. मग ह्याच पद्धतीने ऊर्जाचं आहे. ज्या ऊर्जा तुम्ही वापरता ना तर ते तर तुम्हाला लागू होणारच आहे. मग तिथलं नैऋत्येचा टॉयलेट असेल तर तो 100% तुमच्यावर अफेक्ट करणार आहे. ईशान्येचं टॉयलेट असेल तो इफेक्ट करणार आहे. हा, तसंच पॉझिटिव्ह असेल तर तेही तुमच्यावरती इफेक्ट करणार. बऱ्याच वेळा बघा मॅडम, लोक म्हणतात आम्ही त्या घरात होतो ना, आम्ही खूप सुखी होतो, किंवा भाड्याच्या घरात राहिलं आणि आम्हाला आमचं नवीन स्वतःचं घर झालं, असंही होतं. पॉझिटिव्हली होतं किंवा त्या घरात मी ह्या घरात आले तर ह्या घरात माझी प्रोग्रेस झाली, किंवा मी ह्या घरात आल्यापासून खूप प्रोग्रेस केलो. आणि हेच अपोजिट मध्ये पण होतं, जेव्हापासून ह्या घरात आलो तेव्हापासून प्रॉब्लेम चालू झाला. असंही होतं. हे व्हायब्रेशन आहेत. म्हणजे कोणतीही वास्तू शुभ किंवा अशुभ असू शकते का? तर असू शकते. मग हे तेव्हा आपण तिथे जातो त्यावेळी प्रोग्रेस आपल्या त्याच्यावरनं आपल्याला डिफाईन करतात. जर तुम्हाला एखाद्या वास्तूमध्ये गेल्यावर पहिल्या 3 महिन्यात जर वाटलं की आपलं डाऊनफॉल चालू झालाय तर इमिजिएट तो वास्तू सोडा. वाट बघू नका 11 महिना पूर्ण होण्यापर्यंत. 1 महिन्याचा रेंट तुमचा एक्स्ट्रा जाईल, बट तुम्ही इमिजिएट चेंज करा. कारण मोठं नुकसान होण्यापेक्षा छोटं आर्थिक नुकसान परवडतं. बरोबर. आर्थिक नुकसान हे कधी पण बेटर आहे कम्पॅरेटिव्हली मानसिक नुकसान होण्यापेक्षा, है ना. इमोशन लेवल आपण भरून नाही काढू शकत, पैसा हा भरून काढतायत. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, पटतंय. सर, आता जेव्हा या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण आधी थोडी चर्चा केली तेव्हा तुमची स्पेशालिटी आहे, तुम्ही म्हणालात की जमिनीखालनं ज्या ऊर्जा वाहतात त्या सुद्धा वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांवर इम्पॅक्ट करतात. तर हा मुद्दा थोडासा मला नवीन होता, तर हे नेमकं थोडं समजून सांगा आपल्या दर्शकांना. ओके. जसं आपल्या ह्याच्यामध्ये एक्सपर्टीज आहे की प्रत्येक जमिनीमध्ये ऊर्जा असते. ठीक आहे, आपण म्हणतो ना अरे त्या जमिनीवरती वडापाव चांगला बनतो, एखादा गाडा असतो छोटासा, है ना, तिथं वडापाव त्याचा फेमस असतो, बाजूला मोठं हॉटेल असतं ते चालत नाही, पण तो वडापावचा गाडा चालतो. त्या जमिनीमध्ये ती ऊर्जा असते, राईट. तसंच एखाद्या जमिनीखालून, आपल्या जमिनीखालून वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा वाहतात, जसं पाणी वाहतं, खनिज वाहतं, वारा वाहतो. कुठल्याही 2 गोष्टींचं जेव्हा घर्षण होतं, आपण नुसतं हात जरी घासलो तर ऊर्जा तयार होते. तसंच सेम ह्या जमिनीखाली पण एक ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा कंटिन्युअसली तुमचा 10वा फ्लोर असू दे, 20वा फ्लोर असू दे, तिथपर्यंत ती हिट करते. त्याला आपण म्हणतो जिओपॅथिक स्ट्रेस. ठीक आहे. ही ऊर्जा आपल्या मानवी शरीरासाठी हार्मफुल आहे. तुम्ही 8 तास एक बेडवरती झोपता, बरोबर, घरामध्ये झोपता, तर त्या 8 तासामध्ये कंटिन्युअस ती एनर्जी तुम्हाला हिट करते. मग त्याचा इम्पॅक्ट काय होतो? सकाळी उठल्यावर आपल्याला असं होतं बॉडी जड झाली, टाचा दुखतायत, बऱ्याच वेळा घरांना क्रॅक येतो, अशा ठिकाणी मिसकॅरेजेस होतात, ब्लॉकेजेस होतात, पॅरालिसिस सारखे आजार आपल्याला बघायला भेटतात. कारण तुमच्या बॉडीला कंटिन्युअसली ती खालून ऊर्जा भेटते आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी डॅमेज होत चालली. आणि असं होतं की अरे मेडिसिन घेतो, मेडिसिनचा असरच माझ्यावर होत नाही, सकाळी उठल्या उठल्या हेडॅक होतोय अचानक, किंवा माझी झोप पूर्णच होत नाहीये. ह्या सगळ्या सिम्पटम्स त्या जमिनीखालून वाहणाऱ्या ऊर्जेंचं आहे. बरं हेच बघा, हे सिम्पटम्स बरं असं आहे का की हे माझ्याच घरात होत आहे? बघा, तुम्ही बाहेर कुठे गेलात, म्हणजे बाहेर एका ठिकाणी राहायला गेलात किंवा समजा रिलेटिव्ह कडे गेलात, जर तुम्हाला तिथं बेटर वाटतंय आणि माझ्या घरात आल्यावर प्रॉब्लेम येतोय, इट मीन्स त्या घराची ऊर्जा डॅमेज आहे. हे सिम्पटम्स आहे. तर त्या ठिकाणी एक बिल्डर आहे, नामांकित बिल्डर आहे, तर तो बिल्डरनी पूर्ण फ्लॅट बांधून घेतले. फ्लॅट बांधताना खूप अडचणी आले. 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे मॅम, पण एकही फ्लॅट विकला गेला नाही. त्याचं रिझन हे आहे की तिथं ज्या एनर्जीज होत्या, तिथं काही एनर्जीज अशा होत्या की ज्याच्यामुळे लोक तिथे येऊ शकत नाही. सेम अशीच घटना एक जस्ट आत्ता आम्ही पुण्या जिल्ह्यामध्ये बघितली. तर तिथे एक शॉप त्यांनी रेंटनी घेतलं होतं आणि फर्निचरचं काम वगैरे चालू होतं. तर आम्ही गेलो, जसं एंटर केलं, मी आणि माझी टीम एंटर केलं आणि त्यांना म्हणलं की सर हे ऑफिस तुम्हाला चालणारच नाही, हे शॉप तुमच्यासाठी चालणारच नाही, इथं आल्यावरती अधोगती होईल. तर ते म्हणले सर कशावरून? तर म्हणलं सर इथं कंटिन्युअस पैसा खर्च होईल, मागचे 6 महिने झालं नुसतं फर्निचरचं काम चालू आहे, अजून कम्प्लीट होत नाही. म्हणलं सर इथल्या ऊर्जा ज्या आहेत ना ते डाऊन आहेत. तर म्हणे सर तुम्ही कशावरून सांगताय? म्हणलं सर तो सेन्स बनतोय, डेव्हलप होतोय.
ज्या माणसाचा तो सेन्स डेव्हलप होतो तर त्याला कळून जातं की इथं ऊर्जा डाऊन आहे. जसं एखादी स्त्री स्वयंपाक बनवताना तिला फोडणीवरनं कळतं की याच्यात तिखट जास्त झालंय का कमी झालंय, बरोबर आहे. कारण तो सेन्स डेव्हलप झालेला असतो. सेम वास्तुतज्ञ, मी आज 12 ते 14 वर्ष झालं कंटिन्युअस प्रॅक्टिस करतोय. एखाद्या एनर्जी मध्ये गेल्यावर लगेच कळतं की एनर्जी डाऊन आहे की अप आहे. मग त्यानंतर त्या व्यक्तीने मला सांगितलं की सर ही तर अगोदर स्मशानभूमी होती. हो. आता मग म्हणजे एक प्रकारची ती परीक्षा घेतल्यासारखं झालं, राईट. पण त्यांना म्हणलं की सर एनिवे काही हरकत नाही, पण इथं हे एनर्जीज डाऊन आहेत. तर ते व्यक्ती मग म्हणले आता ह्याच्यात काय करायचं. मग त्यावेळी काही उपाय योजना आपल्याला बघावं मग हे असं लागतात. उपाय करून हे सगळं क्लिअर करता येस, येतं. बऱ्याच वेळा होतं आणि बऱ्याच वेळा नाहीही होत. ठीक आहे, त्यावेळी त्यांना क्लिअरिटी आपण सांगतो की बाबा इथे हे तुम्ही जमीन सोडा. जर रेंटेड असेल तर सोडून टाका ना, ओन्ड असेल तर त्याच्यावर उपाय, कारण उपाय हे कधी कधी खर्चिक असू शकतात. मग त्यापेक्षा ती जागा सोडा जर रेंटेड असेल तर, राईट. बरेच माझ्याकडे जेव्हा कॉल येतात, केसेस येतात, तर ते म्हणतात सर आम्हाला अशा काही गोष्टी जाणवत आहेत, आम्हाला घरी आल्यावरती एनर्जी डाऊन वाटतात. तर आपण तिथं म्हणतो की ठीक आहे, जर डाऊन वाटत असेल, जर रेंटेड असेल तर सोडा. फर्स्ट प्रायोरिटी सोडा. जर तुम्हाला नाही शक्य, तुमचं स्वतःचं घर आहे, देन मात्र तुम्ही उपाय करा. त्या केसमध्ये तुम्ही स्वतः जाऊन तिथे व्हिजिट करून रेमेडी देऊ शकता. मॅम आतापर्यंत जेवढेही मी वास्तू केलेत ना, मी स्वतः व्हिजिट करतो. मी प्राऊडली सांगू शकतो, जेवढे माझे सध्याला स्टुडंट आहेत, जे वास्तुतज्ञ आहेत, माझ्या बरोबर काम करतात, तर ते सगळे एक्सपर्ट लेवलला काम करतात. खूपच छान. आणि म्हणूनच एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही एकदम जबरदस्त रेमेडीज देऊन आज ते हॅपी लाईफ जगताय. सो हे कुठेतरी आपलं एक यश असतं ना. राईट. विशेष म्हणजे मॅडम आपण आहे ना, आपल्या रेमेडीज मध्ये कधीच पिरॅमिड नाही वापरत, कधीच कुठल्या कलरचे टेप नाही वापरत, ठीक आहे, किंवा खूप खर्चिक पण कधी कधी रेमेडीज नाही करत. पण ज्यावेळी एनर्जीचा इन्फ्लुएन्स खूप असतो त्यावेळी मात्र ती गोष्ट खर्चिक होते. अदरवाईज सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. फक्त तुम्हाला एनर्जी बूस्ट करायची, प्रगती फास्ट करायची, तर त्यावेळी मात्र एक जनरल रेमेडीज होते, विनाउट म्हणजे कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता, ठीक आहे. आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले आहेत. आता लोक जेव्हा 3-3, 6-6 महिने होतात, तर ते लोक आम्हाला फोन करून सांगतात की आम्हाला रिझल्ट खूप चांगला आहे. कोणी म्हणतं माझ्या मुलीला जॉब लागला, मुलाला जॉब लागला, ज्यांना काही चाइल्ड होत नव्हते त्यांना चाइल्ड झाले, कुणाचे मॅरेज होत नव्हते तर अशा लोकांचं लग्न व्हायला सुरुवात झाली. तर असे वेगवेगळे, म्हणजे मुलांचे लग्न होत नव्हते, 3 मुलं आहेत, एकाचंही लग्न नाही, मग त्यांचं लग्न झालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात वास्तू तुमच्यावरती अफेक्ट करते आणि हे थोडे वास्तू दोष पण असू शकतात. असे निरनिराळे प्रश्न जर तुमच्या आयुष्यात येत असतील मॅम, नक्कीच ह्याच्यामध्ये 30% वास्तू काम करते, 30% ज्योतिष काम करतं आणि 60% तुम्ही घेतलेलं ऍक्शन काम करतं. म्हणजे हा 60% वास्तू दोष किंवा हे सगळं नाही, तुम्ही जे आता म्हणता कर्म, तुम्ही घेतलेली ऍक्शन ती पण काम करते. येस, जसं मी म्हणलो ना की वास्तुशास्त्र हे 30% काम करतं. कारण तुम्ही समजा आपण 24 तास आहे, 24 तासामध्ये 8 तास घरात असतो, करेक्ट. 8 तास तुम्ही कामाच्या ठिकाणी आणि 8 तास बाकीच्या एन्व्हायरमेंट म्हणजे ऑलमोस्ट 30% इफेक्ट आहे. म्हणजे 30 हे 60% आणि ते 40% जे तुम्ही कर्म करताय, ठीक आहे. ह्याचा इम्पॅक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आपण वास्तूला ज्योतिष प्रमाणे, म्हणजे तुम्हाला कुठली वास्तू सूट होते तर तिची अलाइनमेंट करतो. त्याच्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की कुठल्या पद्धतीची उपासना तुम्ही करायला पाहिजे. पैसा तुम्हाला पाहिजे आयुष्यामध्ये, तर पैशासाठी कोणती देवता, कोणत्या ग्रहांची उपासना करायला पाहिजे. आरोग्य पाहिजे तर आरोग्यासाठी कोणत्या ग्रहांची उपासना करायला पाहिजे. कोणत्या गोष्टी तुम्ही दान करायला पाहिजे, बरं, कोणत्या गोष्टींचं गिफ्ट घ्यायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी गिफ्ट मध्ये नाही घ्यायला पाहिजे, इथपर्यंत आपण डिटेलमध्ये अनालिसिस करून त्या लोकांना सोल्युशन देतो. म्हणजे पर्सनलाइज सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. 100% पर्सनलाइज्ड गोष्ट असते. कारण काय माहितीये का मॅम, आज समजा मला पण चष्मा आणि तुम्हाला पण चष्मा आहे, माझा चष्मा तुम्हाला चालेल का? नाही, अर्थातच. कारण तुमच्या डोळ्यांची पॉवर वेगळी असू शकते, माझ्या डोळ्यांची पॉवर वेगळी असू शकते. तर सेम गोष्ट आहे मॅम ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती बरोबर काम करतो ना, त्याला आतापर्यंत चॅलेंजेस काय काय आले, कधीपासून येत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये अनालिसिस होतो. बरोबर. आणि देन त्याच्यावर सोल्युशन काढतात. असं नाही होत की बाबा हा उत्तरेला ग्रीन कलरची पेंटिंग लावा, पूर्व दिशेमध्ये घोडे लावा, त्याच्या किंवा मग सूर्याची प्रतिमा लावा, असे उपाय आपण सांगत नाही. बरोबर आहे. सर, आता तुम्ही म्हणालात की तुम्ही हेही सांगता की
कुठले गिफ्ट घेतले पाहिजे आणि कुठले गिफ्ट नाही घेतले पाहिजे. परंतु अनेकदा आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो किंवा काही झालं तर लोक तुम्हाला मूर्ती गिफ्ट देतात, देवाच्या प्रतिमा गिफ्ट देतात आणि मग तुम्ही आणता आणि हॉलमध्ये ठेवतात. तर ते पण थोडं इम्पॅक्ट होतं का? अगदी थोडक्यात सांगा. 100%. मॅम, एकतर माझा पहिला ह्या गोष्टीला विरोध आहे की तुम्ही कुठल्याही मूर्ती स्वरूपामध्ये, हां. देवांच्या मूर्ती स्वरूपामध्ये गिफ्ट घ्यायलाही नाही पाहिजे आणि द्यायलाही नाही पाहिजे. आपल्याकडे एक प्रथा आहे. हं. आपण जेव्हा म्हणजे देवता स्थापन करतो ना, हं. एकतर लग्नामध्ये करतो, कुठल्याही शुभ कार्यामध्ये हो, हो. आपण देवता आणतो हं. घरामध्ये, राईट? हं. तर तुम्ही तीच प्रथा कंटिन्यू ठेवा. हं. एखादी मूर्ती मी तुम्हाला दिलो, हं. ठीक आहे, तुम्ही ते हॉलमध्ये ठेवलात आणि ती कधीतरी एकदा तुम्ही त्याला ओवाळता, तुमचा भाव त्याच्यामध्ये टाकता हं. आणि मग 30 दिवस 40 दिवस बघतच नाही. हं. मग इनडायरेक्टली आपण काय करतो, म्हणजे ती एनर्जीला आपण आव्हानित पण केलं आणि नंतर बघत पण नाही. मग त्याचा बॅड इम्पॅक्ट पण होणार आहे. घरामध्ये कमीत कमी गणेशाची मूर्ती असायला पाहिजे, हं. म्हणजे मॅक्सिमम 2च्या वरती गणपती नको आहे. जर गणपती जास्त असेल तर 100% तुमच्या घरामध्ये भांडण, तंटा ह्या गोष्टी होणारच आहेत. हं. जेवढे जास्त गणेशा तेवढं जास्त क्लेशा असं म्हटलं जातं. अरे बापरे! बरं. हं. ठीक आहे, कमीत कमी ठेवा. दुसरी गोष्ट, उजव्या सोंडीचे गणपती ठेवू नका हं. घरामध्ये, कारण तुम्हाला त्याला सोहळं सोहळं लागतं. आहे. बरोबर. ठीक आहे, हं. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला त्या विधी कराव्या लागतात, जे तुम्हाला शक्य नाही आहे तर नका करू. हं. बऱ्याच लोकांच्या घरात मी बघतो की सिद्धिविनायकचे भरपूर सारे फोटो असतात. हं. नका ठेवू. ठीक आहे, म्हणजे हे तुमच्या माध्यमातून मी लोकांना विनंती करतो की असे काही असतील ना, तर असे काही खूप जास्त फोटो, कॅलेंडर, हं. मूर्त्या वगैरे असेल तर तुम्ही ते विसर्जन करा. एक हं. चांगला दिवस बघून तुमच्या गुरुजींना विचारून तो विसर्जन करा. बरोबर आहे. आणि घरामध्ये फक्त 2च मूर्ती मॅक्सिमम असू द्या. हं. आणि कोणी भेट दिलं तर विनम्रपणे आपण नकार देऊ शकतो. 100%. हं. आपली ही जी गोष्ट आहे ना, तुम्ही एक पाऊल सांगा की बाबा मला अशा पद्धतीने नको. तुम्हाला जर खरंच काही मूर्ती गिफ्ट मध्ये द्यायची तर संतांची देऊ शकता. अच्छा. बरं. ठीक आहे, संतांच्या मूर्ती देऊ शकता, माऊलींची मूर्ती तुम्ही गिफ्ट मध्ये देऊ शकता, हं. आपले छत्रपती आहेत त्यांची मूर्ती तुम्ही गिफ्ट मध्ये देऊ शकता, घेऊ शकता, हं. राईट? तर त्याच्यामध्ये काय की त्याच्यामध्ये एक ऊर्जा आहे. हं. ठीक आहे, हं. तर तुम्ही ते ठेवू शकता, तुमच्या ऑफिस टेबलवरती ठेवू शकता, राईट? हं. किंवा संत तुकारामांची तुम्ही जर मूर्ती असेल ती ठेवू शकता. करेक्ट. ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे ती तुम्ही ठेवू शकता. ओके. देवी देवता सोडून तुम्ही बाकी. देवी देवतांच्या मूर्त्या खूप जास्त करू नका, हं. गडबड होईल आणि बरं. त्याचा त्रासही होईल. हं. आपल्यामध्ये मग मग ही प्रथा नसलीच असते ना की लग्नातच देव करायचं. करेक्ट, करेक्ट. अगदी बरोबर आहे. मग प्रश्न. ह्या प्रथाला काहीतरी कारण असेल ना, हं. राईट? करेक्ट. तर मला असं वाटतं की जेवढं आपल्याला सायन्स कळतं तर तुम्ही संतांच्या मूर्ती, थोर पुरुषांची मूर्ती तुम्हाला वाटतात गिफ्टमध्ये द्यायचे घ्यायचे तर ते करू शकता, काही नक्कीच. हरकत नाही त्यामध्ये. काही सारखं. कॅलेंडर पोस्टर्स तुम्ही लावू शकता, काही हरकत नाहीये. हं. समजा एखाद्याला आयडल पर्सन असेल, हं. समजा एपीजे अब्दुल कलामांचा एखादा फोटो तुम्हाला गिफ्ट 100% करू शकता. हं. 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 बरोबर आहे. पण तुम्ही असे करू नका की अशा गोष्टी करू नका ज्याच्यामुळे तुमची स्पिरिच्युअलिटी थोडीशी डाऊन होईल हं. किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. बरोबर आहे. सर, तुमचा एक कॉन्टेंट सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला मध्यंतरी, तो म्हणजे WhatsApp DPचा. तर त्याविषयी मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे की खूप लोकांना सवय असते ना की माझ्या आयुष्यात काय आहे हे सोशल मीडियावरती टाकायचं असतं, दाखवायचं असतं. सो तुम्ही म्हणालात की ते हार्मफुलही आहे किंवा काय आहे हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. ओके. महाराष्ट्रामध्ये आपण ह्याची सुरुवात केली की व्हॉट्सअपचा डीपी कशा पद्धतीने असायला पाहिजे. हं. ठीक आहे, किंवा अख्ख्या भारतामध्ये ह्याच्यामध्ये सर्वात जास्त रिसर्च आपण केलेला आहे की हं. ग्रहांच्या कॉम्बिनेशन्सने डीपी कसं ठेवायला पाहिजे हं. आणि त्याच्याने लोकांना रिझल्टही भेटलेले आहेत. हं. खूप लोक व्हॉट्सअपवरती मला फीडबॅक पण देतात, माझ्या वेबसाईटवरती पण त्याचे फीडबॅक्स आहेत की हं. आम्ही हा व्हॉट्सअपचा डीपी लावला आणि आमच्या लाईफमध्ये चेंजेस आलेले आहेत. हं. बऱ्याच लोकांना ह्याचा विरोधही असणार आहे की असं कुठं होतं का, तर बट
हा 100% काम करतं. कसं, कारण जर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट फोटो अवॉइड करा. ब्लॅक अँड व्हाईट जेव्हा पण फोटो तुम्ही डीपीला लावता तर तुम्ही तुमच्या पास्टला इंडिकेट करता. सेम गोष्ट तुम्ही घरामध्ये कुठलेच ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावू नका. तर ते लावत असेल तर तुम्ही पास्ट एन्झायटी, डिप्रेशन हे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. किंवा आयुष्यातले कलर संपलेत ना. हा, म्हणतो ना, त्याच्या आयुष्यातला रंग उडालाय, तर तो ब्लॅक अँड व्हाईट आहे, मग रसच संपलेला आहे त्याचा. त्या पद्धतीने जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला समजा ग्रोथ पाहिजे, लाईफमध्ये ग्रोथ पाहिजे, तर त्यांनी गुगलवरती जायचं, मदर ट्री हा सर्च करायचा आणि जो एक वृक्ष येईल तो वृक्ष तुम्ही तुमच्या डीपीला ठेवा, त्याच्यामध्ये ग्रोथ भेटेल तुम्हाला. मदर ट्री, ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप सारे ब्रँचेस असतील, खूप मोठा झाड असेल, अशा पद्धतीचा तो जो असेल तर तो घेऊ शकता. समजा तुम्हाला पैशाच्या रिलेटेड एखादी गोष्ट पाहिजे, तर एखाद्या प्लेटमध्ये खूप सारा पैसा पडल्यावर एक असा डोंगर तयार होतो ना पैशांची रास तयार होते, तर तशा पद्धतीचा एखादा डीपी तुम्ही ठेवू शकता पैशासाठी. दुसरी गोष्ट अजून एक असं आहे की मॅग्नेट आणि इकडे पैसा तो ओढतोय अशा पद्धतीचा डीपी किंवा वॉलपेपर किंवा तुमच्या डेस्कटॉपच्या वॉलपेपरलाही तुम्ही ठेवू शकता, ज्याच्याने कंटिन्युअसली ते व्हायब्रेशन तुम्हाला कनेक्ट होते. ठीक आहे. त्याच पद्धतीने असं समजा, हा, आणि जो पण मॅग्नेट आहे ना, तो पैसा जो ओढतोय ना, तो इंडियन रुपीज मध्ये असायला पाहिजे, ह्याची काळजी घ्या. नाही तर आपण काय करतो की डॉलरचे फ्रेम लावतो आणि आपल्याला अपेक्षा असते की इंडियन रुपीज मध्ये व्हायला पाहिजे. कसं काय भेटणार? म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते क्लिअर नाहीये, राईट? तर ती गोष्ट. समजा एखाद्या व्यक्तीला खूप जास्त हेल्थमध्ये चॅलेंजेस आहेत, तर अशा व्यक्तीने एक हिलिंग हँड्स म्हणून एक फोटो येतो अशा पद्धतीचं, खाली एक हात आहे आणि वरती एक हात आहे आणि त्याच्यामध्ये ऊर्जा आहे. हिलिंग हँड्स किंवा रेकी हिलिंगच्या बऱ्याच वेळी असे हँड्स येतात, ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये एनर्जीज असते. तर हे जे आहे हँड्स त्यांनी सगळे कॉमनली वापरू शकतात. बरोबर. आणि रिलेशनशिप वरती सांगा. ओके. जर तुम्हाला रिलेशनशिप वरती इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल तर कुठलाही हँड शेक केलेला हँड, ठीक आहे, तर ह्याचा डीपी ठेवा. तर ह्याच्यामध्ये रिलेशन पण चांगले होते आणि सोशल कनेक्शन पण तुमचे चांगले. आणि आता विद्यार्थ्यांकडे पण मोबाईल असतात, सो त्यांनी काय ठेवलं पाहिजे डीपी? मेनली जर विद्यार्थ्यांसाठी पाहिजे असेल तर एकतर कुठल्याही संतांचा फोटो ठेवू शकता, संतांचा, ठीक आहे, गणेशाचा फोटो ठेवू शकता, सरस्वती चालू शकते, सरस्वतीचा फोटो ठेवू शकता, बासुरीचा फोटो ठेवू शकता, ठीक आहे. आणि जर अशा पद्धतीचे काही फोटो ठेवले तर त्यांच्यात इम्प्रुव्हमेंट व्हायला चालू होते. किंवा ओम, फक्त ओम लिहिलेला असतो तर त्याचा, आणि माग 7 प्रकारचे लेअर असतात, ओम, फक्त ओम लिहिलंय, तर ते अशा पद्धतीचं डीपी तुम्ही ठेवू शकता. आणि घरामध्ये ती फ्रेम ही लावू शकता. जिथं तुम्ही स्टडी टेबल वगैरे आहे तर स्टडी टेबलच्या समोर तो ओमचा सिम्बॉल ठेवू शकता, ज्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन तुमचं होऊ शकतं. आणि तिथं थोडा वेळ ध्यान करायचं. प्रत्येक 30 ते 35 मिनिटानंतर एक ब्रेक घ्यायचा आणि त्या ओमकडे बघायचं. तर त्याच्याने काय होतं की तुमचा जो पॅटर्न असतो तो ब्रेक होतो आणि अगेन तुमची स्मरणशक्ती वाढते. मस्त. सर, आता तुम्ही व्हॉट्सअपच्या डीपीचं इतकं सांगताय, म्हणजे स्वतःचा फोटो आम्ही ठेवायचा नाहीये का डीपीला? जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य मजबूत असेल तर तुम्ही स्वतःचा डीपी ठेवू शकता. अगेन तुम्ही जेव्हा पण आज सोशल मीडियामध्ये खूप जास्त नॉईज आहे, खूप जास्त म्हणजे कंटिन्युअसली काही ना काही कंटेंट कन्झ्युम करतोय आपण, राईट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुमचं सेलिब्रेशन तुम्ही सोशल मीडियावरती करताय त्याचा 101% बॅकफायर तुम्हाला होणार आहे. जर तुम्ही समजा हजबंड वाईफ कुठं फिरायला जातायत, त्यातल्या ट्रिपचे फोटो तुम्ही टाकतायत किंवा लहान मुलांचे फोटो तुम्ही टाकतायत, तर हे नजरबादामध्ये जाऊ शकतं. पण सर, हा नियम फक्त सामान्य लोकांसाठी आहे का? कारण आता तेंडुलकरांच्या घरात कार्य झालं, त्यांनी सगळे फोटो सोशल मीडियावर टाकले. अंबानींच्या घरातल्या कार्याचे फोटो सतत आपण सोशल मीडियावर बघतो, त्यांना पण नजर लागते का? 100% लागते. बऱ्याच वेळा काय होतं, त्यांच्या घरात जेवढ्या विधी होतात ना तेवढं तुमच्या 10 वर्षात नाही होत. हो, मुद्दा बरोबर आहे. कारण ते जेव्हा हे टाकतात ना तर ते बाकीच्या गोष्टी पण करतात त्यासोबत, म्हणजे त्यांच्यात विधी होतात, होम हवन. आपण जेवढे रिच्युअल्स नाही पाळत ना त्याच्यापेक्षा जास्त रिच्युअल्स ते लोक पाळतात. जसं तुम्ही तेंडुलकरांचं सांगितलं, न्यूमरोलॉजी कंटिन्यू पाळतात, ठीक आहे, कंटिन्यू होम हवन होत आहेत गोष्टींना घेऊन. दान धर्म. विराट कोहली बद्दल जर बघितलं तर तुम्ही बघतात की ते संतांच्या सहवासामध्ये जात आहेत, होम हवन करतायत, एखाद्या मंदिरामध्ये कंटिन्युअसली भेट देत आहेत. आपण बऱ्याच वेळा वर्ष 2 वर्ष कुलदेवाला पण जात नाही.
अगदी बरोबर. राईट. मग ते जेवढं त्यांचं एनर्जी ठीक ठेवतात, इव्हन जर म्हणलं एखादा क्रिकेटर, एखादा सेलिब्रिटी, ते त्यांच्या हेल्थ बद्दल जेवढं कॉन्शियस आहेत, पाणी कुठलं प्यायचं हितपासून त्यांची तयारी असते, काय फूड खायचं काय नाही खायचं, ते जेवढं त्यांच्या नियमाला स्टिक आहेत. तुम्ही आहात का? 100% नाहीये. मग तुम्ही त्यांच्यावर कम्पेअर करणं अगोदर बंद करा. जर तुम्ही कम्पेअर करू शकताय तर मग ते नियम पण सगळे पाळा. करेक्ट. तुमचे हेल्थ कॉन्शियस तुम्ही व्हा. जे होम हवन होत आहेत, म्हणजे वर्षातनं एकदा तरी तुमच्या घरामध्ये हवन व्हायलाच पाहिजे. मग तो असं नवचंडी असू दे किंवा मग शिवशक्ती याग असू दे, कोणताही गणेश याग असू दे, कोणतं एक हवन करा. त्याच्याने घरातले व्हायब्रेशन क्लीन होतात. तो जो मंत्रोच्चार होतो त्याच्याने व्हायब्रेशनची क्लिन्झिंग होते. दररोजच्या दररोज जर करण्यासारखं असेल तर अग्निहोत्र करा. आपण एक स्पेशल एपिसोड केलाय अग्निहोत्रावरती ओके, आपल्या चॅनलवर. 100% त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. अगदी. आणि बरं, माझा काही बाय प्रोडक्ट नाहीये तो, तर तो सगळ्यांसाठी म्हणजे युजफुल आहे, समाजासाठी युजफुल आहे. ते करा. घरामध्ये तुम्हाला जर जमत असेल एखादा हवन असं करा की ज्याच्यामध्ये तुम्ही गवऱ्या घेतलायत, तांदूळ घेतलाय, त्याच्यामध्ये दालचिनी टाका, लवंग टाका, विलायची टाका 5, आणि त्याच्यानंतर भीमसेन कापूर टाका. आणि जमत असेल तर आठवड्याला किंवा अमावस्या किंवा पौर्णिमेला जायफळ टाका त्याच्यामध्ये, आणि तो जो धूर आहे तो पूर्ण घरात फिरवा, ज्याच्यामध्ये तुमच्या घराची एनर्जी चांगली होईल. सोपा आहे उपाय. राईट. ह्याच्यामधल्या घराच्या एनर्जी चांगल्या होतात. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही आता म्हणले की नजरबाधा होते का, तर 100% होते. तुमचं सेलिब्रेशन आहे ना, हे सोशल मीडियावरती टाकू नका. कारण मॅम, ऍप्रिशिएट करणारे लोक कमी आहेत, त्याच्यापेक्षा जास्त जलसुत्तीवाले लोक जास्त आहेत. राईट. तर ते व्हायब्रेशन तुमच्यावरती इम्पॅक्ट करणार आहे. आणि असं काही करत असेल तुम्ही, तर तुमच्या एनर्जीला क्लीन करायचं काम तुमचं आहे. मग त्याच्यामध्ये काय करायचं की जेव्हा पण तुम्ही मंदिरामध्ये जाताय, जेव्हा घंटानाद करताय, त्या घंटाच्या खाली तुम्ही थांबा. ज्याच्याने काय होतं, तो जेव्हा घंटानाद होतो तुमच्या बॉडी मधले जो पाणी आहे तो हील व्हायला चालू होतो. म्हणजे ते पाणी शुद्ध व्हायला चालू होतं. त्याच पद्धतीने आपण तुरटीने उतरून टाकतो, खडेमिठाने उतरून टाकतो. तर ही गोष्ट करा. घराची पण नजर काढता येते का? सेम गोष्ट. ह्याच्यामध्ये आपल्या कोहळं बांधायचं, एक कोहळा बांधतो ना आपण. जर तुम्हाला घराला खूप जास्त नजर असेल तर ते कोहळा खराब होत, फ्रिक्वेंटली खराब होतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक ब्लॅक टर्मोलिन नावाचा स्टोन आहे, तो यूज करू शकता. तो जर यूज नाही करू शकत असेल तर घर खडे मिठाने तुम्ही क्लीन करा, हिंग टाका त्याच्यामध्ये. ठीक आहे. ते जर करत असेल तर तुमचं घर क्लीन व्हायला चालू होतं. घरामध्ये घंटानाद करा, शंखनाद करा, धूप लावा, आणि घरामध्ये एखादा मंत्रोच्चार व्हायला पाहिजे. जर हे करत असेल तर कंटिन्यू तुमच्या घरामधले व्हायब्रेशन क्लीन राहतात, नजरबाधा होणार नाही. खूपच सोपे उपाय आहेत हे खरं तर, आणि आपण हे कंटिन्युअसली केले तर निश्चितच मला असं वाटतं की आपल्या घरातली एनर्जी, व्हायब्रेशन्स हे सगळे टिकून राहतील. येस. आपण नक्कीच म्हणजे आपलं काम हे आहे की लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचायला पाहिजे. घरातल्या घरात उपाय ते काय करू शकतात ते असेल. घरामध्ये खूप डार्क कलर वापरू नका, म्हणजे रेड कलर, ग्रीन कलर, ब्ल्यू कलर, असे डार्क कलर नका वापरू. ते वापरले तरी एनर्जी डल होणार आहे तुमची. फ्रेश कलर. यस, फ्रेश कलर, लाईट कलर्स वापरा. विंडोज ओपन ठेवा. सकाळच्या पहाराला ऍटलिस्ट तुमचे विंडो ओपन करा, थोडासा हवा आतमध्ये येऊ द्या. ह्या गोष्टी जरी केल्यात ना तर हळूहळू हळू तुमचे एनर्जीज क्लीन व्हायला चालू होतील. तर मंडळी, हे होते माझ्या मनातले प्रश्न, आणि त्या सगळ्या प्रश्नांना शिव सरांनी दिलेली समर्पक उत्तर. तुमच्या मनात आणखी काही प्रश्न आहेत का? असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून विचारा. आणि तुम्हाला जर शिव सरांकडून आणखी काही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर तसंही कळवा. एक अजून एपिसोड घेऊन आम्ही तुमच्या भेटीला नक्की येऊ. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी जे कोणी अशा घरात राहत आहेत ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा एपिसोड पोहोचेल, आणि सोप्या साध्या रेमेडीजनी ते पण एक आनंदी जीवन जगू शकतील. सो आजच्या एपिसोडमधून शिवसरांसोबत मी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत नमस्कार.